पामबीच रोडवर मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत होर्डिंग्स कमानी उभा करण्यात आलेले आहेत. याबाबत आमदार मंदा म्हात्रे यांनी विधान भवनमध्ये प्रश्न उपस्थित केला होता. मंत्र्यांनी 1 महिन्यामध्ये तोडण्याचे आदेश दिले होते, मात्र अद्यापर्यंत तोडक कारवाई झालेली नाही आहे. आपल्यावर आमदार आपण त्यांच्याशी बोलूया. ताई, काय म्हणाल? अजूनही तोडक कारवाई झालेली नाही, 1 महिना होत आला. जवळजवळ काल आम्ही सगळेजण नवी मुंबई आयुक्त कैलास शिंदे साहेबांना भेटलो की 1 ते सव्वा महिना झाला तरी अजून तुम्ही या ज्या कमानी बांधलेल्या त्या का काढण्यात आला नाही. एखादा अपघात झाल्यावरतीच तुम्ही त्या कमानी काढणार आहात का? तर त्याच्यावर कुठलंच उत्तर आलं नाही आहे. पण आम्ही त्यांना काल सांगितलेलं आहे की जर तुम्ही हे 2 दिवसात या कमानी काढल्या नाहीत तर आम्ही सगळेजण येऊन बुलडोजर घेऊन आम्ही येऊन त्या कमानी काढू. आणि आता तशा पद्धतीचं पत्र मी आमचे संबंधित पोलीस आयुक्त मिलिंदजी भाबडे साहेब यांना देणार आहेत. त्यांना सांगणार आहे CPना की बाबा हे काढलं जात ना, आम्ही काढतोय. उद्या काही कमी जादा झालं तर ते त्यांच्यावर आलं पाहिजे, आमच्यावर नाही याचा कामा. कारण उद्या ते तोडताना काही अपघात होऊ शकतो काही, तर त्याची पूर्वकल्पना आम्ही आज आयुक्तांना पोलीस आयुक्तांना देत आहोत. ताई, 1 महिना होऊन गेलं, मंत्र्यांचे आदेश आहेत तरी पण पालिका कारवाई करत नाही. कोणाचं त्याच्यावरती दबाव असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की पालिकेच्या अधिकाऱ्यांवर मोठा दबाव आहे की काढण्यात येऊ नये. कुठल्या नेत्यांचे फोन गेले असतील, त्यामुळे आयुक्त कारवाई करायला म्हणजे मागेपुढे करत आहेत. पण आता आयुक्त जर करत नसतील, त्यांच्यावर दबाव असेल आणि उद्या जीवितहानी होणार, त्यापेक्षा आम्हीच जाऊन आता विचार केला कार्यकर्त्यांना घेऊन तो काढावा. आता काही दिवसामध्ये पाऊस सुरू होऊ शकतो, त्यामुळे वादळ वारा येऊन स्किन पडू मी शकतं. ते कल्पना दिलेली आहे. घाटकोपरला ज्यावेळी वादळ वाऱ्यामुळे ज्यावेळी ते होल्डिंग पडलं, किती जीवितहानी झाली, लोक मेली, त्याच्यामध्ये अनेक गाड्यांचं नुकसान झालं. उद्या जर इथे झाल्यानंतर त्याला हे जबाबदार राहतील आणि त्यांच्यावर त्यावेळी जर कुठलं होल्डिंग पडलं तर मी सरळ त्या जो कोणी कंपनीचा मालक चालक असेल त्याच्यावर मनुष्यवधाचा आम्ही गुन्हा दाखल करू. नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी मंत्र्यांनी आदेश देऊनही 1 महिना उलटाला तरी महानगरपालिका कारवाई करत नाही. त्यामुळे आता पुढील 2-3 दिवसामध्ये प्रत्यक्ष आमदारच JCB घेऊन रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा मंदा म्हात्रे यांनी दिलेला आहे. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.